कुमारी श्रावणी कदमची सुवर्ण भरारी। डॉक्टर होमी जहांगीर भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यश। कारदगा येथील कारदगा एज्युकेशन सोसायटी संचलित DS नाडगे संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी रणजित कदम हिने बृहन्मुंबई महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी जहांगीर भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा 2024 ते 2025 च्या तिसऱ्या फेरीत कर्नाटक राज्य पातळीवर सुवर्ण पदाची मानकरी ठरली। त्यामुळे तिने कारदगा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। अभ्यासाबरोबरच वैज्ञानिक जाणीव व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मते विज्ञान विषयाचा आकलन आणि बाल वैज्ञानिक होण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून या परीक्षेचं आयोजन केलं जातं। 7वी ते 9वी पर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देतात। या परीक्षेसाठी कारदगा येथील DS नाडगे हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी रणजित कदम हिने प्रथम व द्वितीय सत्रात यश मिळवल्यानंतर तिसऱ्या सत्रात कृत्रिम बुद्धीचा शाश्वत शेतीमध्ये वापर यावर आपला प्रबंध सादर केला। या शेवटच्या टप्प्यात देशभरातील 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। कर्नाटक राज्य पातळीवर सुवर्ण पद मिळवल्याने कुमारी श्रावणी कदमचे कौतुक केले जात आहे। या परीक्षेसाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, उपप्राचार्य SD कमते, वडील रणजित कदम, आई सरिता कदम, शिक्षिका आफरीन कलावंत, सुनीता कोगले, कल्पना रायजाधव, प्रवीण खोत यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। कारदगासारख्या ग्रामीण भागातून श्रावणी कदम हिने यश संपादन केल्याबद्दल तिचे कौतुक केले जात आहे। या यशाबद्दल बोलताना कुमारी श्रावणी कदम म्हणाली की सर्वांच्या मार्गदर्शनामुळे व जिद्द चिकाटीच्या जोरावर यश मिळवलं आहे। भविष्यकाळात वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण टाकळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे, सदस्य निवदूत धनगर, सुनीता कोगले, आफरीन कलावंत इत्यादी उपस्थित होते। कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। व नंतर तिसऱ्या लेवलसाठी आम्हाला विषय होता AI, दैनंदिन जीवनात AIचा वापर, आणि यासाठी आम्ही कृषी क्षेत्र निवडले। क्षेत्र निवडण्यासाठी मला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या AI डिपार्टमेंट, तसेच DKTचे AI डिपार्टमेंट व जवाहर कारखाना, गावातील शेतकरी तसेच माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला व आम्ही कृषी क्षेत्र हे निवडले व त्याच्यावर आम्ही ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट साकारला। कृषी क्षेत्रामध्ये माझ्या प्रोजेक्टचे शीर्षक होते AI, तंत्रज्ञानाच्या आधारे निसर्गाला द्यावा नवा बहार, शाश्वत मार्गाने करूया शेतीचा उद्धार, हे माझ्या प्रोजेक्टचे शीर्षक होते। यानुसार मी AIचा वापर कृषी क्षेत्रामध्ये कसा केला जाईल व भविष्यात काय सुधारणा करता येतील याची सर्व माहिती गोळा केली आणि यावर मुंबई येथे झालेल्या मुंबई येथे इंटरव्ह्यू दिला व 16 मार्च रोजी मुंबई येथे इंटरव्ह्यू दिला व तेथे इंटरव्ह्यू खूप चांगला गेला। त्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले, मी खूप चांगला प्रतिसाद त्यांना दिला आणि यासाठी सर्व मला शिक्षकांनी मदत केली। आमच्या शाळेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे यांचे मी सर्वप्रथम आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला या परीक्षेबद्दलची माहिती दिली व आम्हाला पूर्ण सहकार्य केले। त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापिका MK शांतला मॅडम, तसेच SD कमते मॅडम व श्रावणी रणजित कदम हिने जी होमीभावामध्ये गोल्ड मिळवून एक गावचं नाव जिथं उज्ज्वल केलं, तसेच यासाठी तिने भरपूर कष्ट केले। तसेच आमच्याकडून देखील तिला जी पुरेपूर मदत होती ती माझ्याकडून, माझ्या मित्रमंडळीकडून, तसेच गावातील सर्व लोकांच्याकडून, शाळेतील स्टाफकडून वेळची वेळ तिला मदत मिळत गेली। त्यामध्ये हिनं जे हे संपादन केले, खरोखरच तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। ओके, नमस्कार। कुमारी श्रावणी रणजित कदम या विद्यार्थिनीने जे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये यश संपादन केले, त्या ठिकाणी तिनं जाऊन आमच्या कारदगाचं नाव संपूर्ण देशभरामध्ये उज्ज्वल केले। त्यासाठी खरोखर आम्हाला सर्व ग्रामस्थांना आणि सर्व भागातील नागरिकांना याचा अभिमान आहे की तिनं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढ्या ग्रामीण भागातून जाऊन सुद्धा मराठी मीडियमचं शिक्षण घेऊन सुद्धा तिथं जाऊन गोल्ड मेडल मिळवलं। तर खरोखरच या पुढील वाटचालीसाठी मी कारदगा ग्रामस्थांच्या वतीनं श्रावणीचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये काही लागत असेल तर आम्ही सर्वजण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो असं मी तिला आश्वासन देतो। आणि श्रावणीला सुद्धा विनंती करतो की तिनं जर हा
प्रवास यशस्वीपणे पार केला. तिच्या पाठोपाठ गावातील आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तिनं मार्गदर्शन करून या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी असं भरघोस यश मिळू दे असं मी बंडलेबाजी चरणी प्रार्थना करतो. आणि मी संपूर्ण ग्रामस्थांची श्रावणीनं जे यश संपादन केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि ग्रामीण भागातील एक विद्यार्थी कशा पद्धतीनं आपल्या स्वतःच्या परिश्रमाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने एका मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन गोल्ड मेडल पटकावू शकतो हे श्रावणीनं सिद्ध केलेलं आहे. आणि श्रावणीनं आता ह्याच्या इथंच न थांबता पुढं अजून पण काय त्याच्या गोष्टी जाऊन एक वैज्ञानिक खरोखरच एक वैज्ञानिक व्हावं असं आमची इच्छा आहे. आणि तिच्यासाठी तिला जे लागेल ते पाठबळ द्यायला आम्ही तयार आहे आणि तिनं ते यशस्वीपणे करून दाखवावं असं आमची इच्छा आहे. आणि एकदा तिचं अभिनंदन आहे. श्रावणी रणजित कदम हिला गोल्ड मेडल मिळालं होमी बाबा या परीक्षेमध्ये. खरोखर ही मुलगी अत्यंत जिद्दीची आणि कितीही सगळ्या मुलींनी माघार घेतली पण तिनं कधीच माघार घेतलेली नाही आहे. जे काही तिचं श्रेय आहे ते तिच्या सर्वस्वी तिच्या जिद्दीवरती अवलंबून आहे. आणि तिचा एक हे सांगायचं म्हटलं तर तिला कुठलाही प्रश्न समजला नाही तर ती पटकन सगळं सोडून आमच्याजवळ यायची आणि विचारायची की मॅडम याचं उत्तर काय असावं. आणि या परीक्षेसाठी तिला आमच्या सगळ्या शाळेच्या स्टाफनं त्याचबरोबर खास मी आफरीन सुहेल कलावंत. मी इथं DS नाडगेमध्ये होमी बाबा या सब्जेक्ट शिकवत होते. ही एक्झाम खूप टफ आहे. म्हणजे पूर्ण स्टेट वाईज असते आणि अदर स्टेटमधून आपल्या जे काही कर्नाटकमधून बसलेले होते त्या एकूण टोटल 180 स्टुडंटमधून श्रावणीनं फक्त एकटीनं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. कर्नाटक स्टेटमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ही आपली पहिलीच विद्यार्थिनी आहे. तसेच अदर स्टेटमध्ये पण गोल्ड मेडल मिळालेलं आहे पण त्यापैकी सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोर आपल्या शाळेचा आणि तो श्रावणीकडून झालेला आहे. ही जी तिची अचिव्हमेंट आहे ह्याच्यामध्ये